आलोय आता इड हो पावा काहीतरी. अरे धर्म बुडाला अधर्म झाला चौकड. अरे पाता पाता रे दुनिया बुडल बघा कठीण काळ गाड्या येईल पुढं. आणि खरी गोष्ट आहे औंदा खरंच कठीण काळच आला. अरे कालिदासाची वाणी खोटी होणार नाही त्याच्या पुढं. हरभऱ्याच्या झाडा खाली माणूस बसल मग त्याच्या पुढं. सुंदरी ग गाई ग ग कामिना कामिना दिग 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 दि. साहेबांना काय नाव सांगितलं काय न बा. यायला आपली नेमरी काम देईना बा दिसून दिवस. हा स्वाती कुटे बरोबर. बरं इड तर काय कुत्र दिसाना कुठं. आता कोणाला विचारावं हे काही कळा ना. तर पाहतो थोडंसं पुढं जाऊन. आईला कारण करायचंय पण आईला बोकड्या भेटा ना बाजारात जायला. बाजारात काही किंमत सांगा ते तिकडे 2-3 मळ्यात पाहिलं पण काय कोणाचं काही बोकड्या नाही विकायला. बाजारातच जावं लागेल शेवट. माऊली जय हरी. जय हरी. का दादा आलो इकडं माझ्याकडं. हो का मी काय केलंय. नाही तुम्ही नाही काय केलं. घाबरलो ना मी म्हटलं मी काय केलंय. नाही नाही तसं नाही. आमच्या साहेबांनी पाठवलं मला माझ्याकडं. हो तुमच्याकडं नाही. हा स्वाती कुठे माहिती आहे का. आताच्या जेव्हा जेव्हा आला नाही तुम्हाला काय वाटलं. हो खाकी वरती पाहिली का मला दाब येतो माझ्यावर. हा का. हा म्हणून नाही मी तुम्हाला म्हणजे विचारलं फक्त. हा ते स्वाती कुटे यांचं घर पाहिजे होतं. हा हे पुढचंच घर आहे नाही. ये का. हा पण त्यांच्या काय काम होतं. अहो काम असं निघालं का दिवाळीला नवरा बाईला सोडून गेलाय. दिवाळी आता 2 दिवसावर आली. हा ना. त्याचा नवरा निघून गेलाय का. हा तो तुम्हाला त्या दिवशी कुठं भेटला बा. मिरच्या घेऊन चालला होता मार्केटला. किती दिवस झाले. आता 3-4 दिवस झाले फक्त. हा मग तसा फरार रे. ती बाई ना आमच्या केस करायला आलती. आम्हाला जवळ लावून आम्हाला माहित नाही. बाबा आम्हाला माहित होतं. झालं असेल काही नवरा बायकोचं गेला असेल कुठं निघून. कुठं जाणार आहे जाऊन जाऊन. हा ना सणासुदीचं म्हणजे थोडस विचित्रच वाटत. विचित्र वाटतं का नाही. हा दिवाळी 2 दिवसावर आली माणूस निघून जातोय म्हणजे काहीतरी. बाबा मग ती नाही ना आमच्या साहेबांक ते लिहून दिलं असं असं. मग मी ते त्यांना शोधित आलो त्या बाईंना. तपास करायला आले होते तुम्ही. हे काय परकडचं घर आहे ना. ये हा त्याच्याच पुढं आहे त्यांचं घर. असं आहे का. हा असतील त्या घरी. हा मग घरीच राहणार कुठं जाणार आहे ते. पण तुमच्या बरोबर शेव असतील का भाऊ. आता आमचं ऊस इकडे. हा आमच्या बांधाला बांधाचे. हा त्यांचं आमचं थोडस वाकड आहे. असल हा असल असते कुठं जाणार आहे. पाहू का जाऊ. हा चाल. काय माणूस आहे बा. दिवाळी 2 दिवसावर आली गेलाय निघून खुशाल. कुठे गेला असेल काय माहिती. जाऊ दे मर्दे आपल्याला काय करायचं. चल बाय 2 दिवसाचं चारा पाणी झालं जनावरायचं. ते माणूसही कुठे गेलाय याचा काय तपास लागा ना. लय डोकं फिरकायला लागले मावाला. काय करून काय नाही असं झाले. मोकरदम लागला एवढं कामात नाही आलं तर. बाई अख्ख्या लोकांची दिवाळी आवरली. मग कोणत्या काळी आवरती काय माहिती. हे माणसाला काय आबुदी आली काय माहिती. आत्ताच जायचं होतं का. हां अख्ख्या लोकांचे कामं होत आले. माझं कधी सुरुवात होईल. हां बाई. ओ ताई हां स्वाती कुठे कोण आल्या. मीच ना. तुम्हीच का. हां हां मग तुम्ही आमच्या केस द्यायला होती का. हां दिली होती ना परवाच्या दिवशी. काय केस दिली ती. नवरा निघून जायला माझा. किती दिवस झाले. 2 दिवस झाले ना. बरं 2 दिवस झाले. हां आणि त्याचा काही पुरावा आहे का तुमच्या. तुम्ही नुसते साहेबा केस देऊन आल्या हां पण त्याचा काही पुरावा लागत होता ना आम्हाला. मग बायको बोलत तिथं पुरावा नाही का. तो आहे मग पण तो कशा कलरचा होता दिसाया. काळा होता का डावळा होता हे आम्हाला कळलं पाहिजे ना. मग असं बोला ना का तुम्हाला फोटो लागतो म्हणून. हा फोटो नाही तर मग आधार कार्ड दिलं चालेल. आधार कार्ड चालेल आम्हाला. त्याच्यावर मग आम्ही चौकशी करू.
अहो आधार कार्ड काढेल नाही ना त्यांचं. त्यांचं आधार कार्ड काढेल नाही. नाही वय किती असल? तरी 30-35 असेल. 30-35 हा. म्हणल्यावर काही एवढं वय नाही. नाही एवढं वय नाही. आणि तुम्हाला सोडून गेला? आता सोडून गेले का कुठे फिरायला गेले तेच माहिती नाही. हो मग तुम्हाला काही फोन बिन काहीच नाही? काहीच नाही केला ना. नाही. मग ते जट्टे झाले हो. मग याचा शोध आम्ही लाईतो, पण मग काही तो म्हणजे पुरावा तर पाहिजे होता ना ताई. अहो मी आधी त्यांना म्हणत होते चला आपण पासपोर्ट काढून घेऊ, तुमचे काढून मग काढू. मग करला आजाळू माणूस मावला. पण मग तुमच्या लग्नाचा काही फोटो नाही ना. लग्नाच्या वेळेस आहे ना लॉकडाऊन चालू होतं. मग लॉकडाऊन मध्ये आम्हाला फोटोग्राफर वालाच नाही भेटला. हा, लॉकडाऊन मध्ये बंद होत सगळं. मग आम्हाला फोटो वालाच नाही भेटला. अहो तुम्हाला फोटोवाला नाही भेटला, पण मग आमची गणगण झाली ना हो. आम्ही ते एवढं शोधित पाहिलं कुठं गावसाना. त्याच्यासाठी मोठी गाडी घेऊन हिंडलो आम्ही रात्रभर. अहो पण तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांची हाईट आहे ना 5 फीट आहे. 5 फूट? हा. काळा सावळा माणूस आहे. बर. आणि गुलाबी कलरचं शर्ट घालेलं होतं आणि काळ्या कलरची पॅन्ट घालेली होती. असं आहे का? ज्या दिवशी गेले त्या दिवशी. 5 फूट उंची, हा. गुलाबी कलरचा शर्ट, काळ्या कलरची पॅन्ट, काळी कलरची पॅन्ट. हा. दाढी बिडी काही वाढेल? नाही नाही जाताना एकदम असे हिरो आणि नटून थटून गेले होते. हा का? हा. हाय बाई, मग तो हिरोच गेला निघून. हा ना. हो दादा आज काय बोलत आहे? हो काय त्याला एवढं कळत नाही का? मानावर हिरो होता म्हणून तर पास केला ना मी. अहो हा हिरो आता खरं आहे, हा. पण तुम्ही आज एवढ्या आई राहण्यात राहत्या. किती मुलं आहे तुम्हाला? आता तर लग्न झालं अजून पोरं सुरू नाही. काहीच नाही. हो मग तुम्ही आता इकडे एकट्याच राहत्या का? नाही ना माझे सासरे मी. आहे का? हा. माझे पप्पा पण इथेच राहते. हा का? हा. हा मग काही टेन्शन नाही. आता याचा शोध आम्ही लावून राहिलोय, आणि तेच तुमच्या का बुवा आमचे साहेब म्हण पुरावा पाहिजे होता आपल्याला. आता फोटो काढायला नेलं होतं दोनदा, पण ते एवढे लाजायचे ते कॅमेऱ्याला बघून लाजायचे नुसते. अहो काय कॅमेऱ्याला बघून लाजायचे? तुम्ही आम्हाला पुरावा लय मेन होता ना हो. तुम्ही नुसतं नाव दिलं लिहून. आता काय करू? ते माणूस आहे ना एवढं लाजाळ होतं ना, त्याने कधी फोटोच नाही काढले, त्याच्यामुळे फोटोच नाही घरामध्ये. तर तुम्हाला देऊ तरी काय मी. ताई, हा. तुमचं काही नवरा बायकोंचं घरात भांडणं झालते का? अहो मानावर एवढा प्रेमळ आहे, कधीच माझ्या संग भांडत नव्हता. नाही. मी जे म्हटलं का ते काम करायचे ते माहिती का? अहो काय चावला त्या तुमच्या मांग सणासुदीचं कसं घरानं आलं? हा ना. काय डोक्यात घेतलं टेन्शन काय माहिती. एक तर आम्हाला आता सुट्ट्या टाकायच्या होत्या, नवऱ्याच्या गणगणीमुळे आम्हाला सुट्ट्या द्यायना आमचा साहेब. नाही हो साहेब, माझा नवरा पहिला शोधून काढा तुम्ही. आता तुम्ही त्याला काही गोदाड्या धुवायला लावल्या होत्या का? त्याला धुवायला नाही लावल्या, पण डिस्कस केलं होतं आम्ही. हा का? तुम्ही त्याला काही भांडे कुंडे धुवायला लावले होते का? नाही धुवायला नाही लावलं, पण त्याला म्हणलं होतं या वर्षी ना तुम्हाला मला मदत करायला लागेल का आम्हाला. मग तुम्ही भांडे घासा, मी गोदाड्या धुईन. तुम्ही गोदाड्या धुशाल, तुम्ही भांडे घाशील म्हटले होते त्यांना. हा का? हा. नाही मग त्या दाखना तर नाही ना गेला. बाई कामाचं लोड आलं का काय म्हणावं येऊ? काय भरोसा आहे? हा. हा, मग काम चोर नाही म्हणावर. अहो काम चोर नाही, पण गेला कुठे हे कळाना ना आम्हाला बी. अहो आमच्या डोळ्याला डोळा नाही रातच्या धरून. तुम्हाला एक सांगू का, मा नवरा ना लय देख नाही. द्याक नाही? हा. मग कोणी किडनॅप तर नसेल केलं मा नवऱ्याला. नाही हो, तुम्ही काय वाय बऱ्याने बोलायचे? ते का लहान पोर आहे का मग त्याला किडनॅप करणार? बरं तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मग नवऱ्याच्या अंगावर ना 1 तोळ्याची चेन होती, अंगठ्या 3 तोळ्याच्या अंगठ्या होत्या, 3 बोटांमध्ये. हा का? 1 तोळ्याच्या 3 अंगठ्या होत्या. 3 अंगठ्या? 3 अंगठ्या. 1 परत तोळ्याची घड्याळ 1 तोळ्याची चेन होती. चेन मा बापाने करेल. परत ब्रेसलेट होतं सोन्याचं. बरं शोधून पाहतोच आम्ही, चौकट चालू आहे. पण लवकर शोषण ना. अहो आता गाव असल्याशिवाय शोधू का बाई? त्याला काही व्यसन वगैरे होतं का? व्यसन
घरामध्ये फक्त एकदा दोनदा पिले होते. घरातच बाहेर नाही ना. बाहेर कधी नेलंच नाही होतं फिरायला मला. आता हो तुमच्या ध्यानातच नाही. नाही नाही. मग आम्ही चौकशी करतो तेवढी, पण मग चाईन ब्रेसलेट हां परत अंगठ्या अंगठ्या 3 तोळ्याच्या, म्हणजे एक एक तोळ्याची एक एक अंगठी होती. अशा 3 अंगठ्या होत्या 3 बोटांमध्ये. खरं काय? हा पाहतो आम्ही चौकशी करू. का चौकशी करशाल? आता 2 दिवसापून आम्ही तर फिरतोच. हा आता तुम्हाला सांगतो, आमच्या साहेबांनी लहान गाडी नेली, मी दुसऱ्यांच्या गाडीवर बसून आलो. तिथं तुमचं नाव विचारलं, स्वाती कुठे कुठं राहत्या. आलो चौकशी करीत करीत तुमचे भाऊ पण भेटले. हा भेटले हो, इकडं उसात होती बारी देत. हा त्यांना मी विचारलं बा, म्हणलं स्वाती कुठे कुठं राहता. ते म्हण सरळ जा म्हणून इडव आलो. तेवढ्यात बरं झाले तुम्ही नेमके टाकीवर बसेल दिसले. बर का दादा, तुम्ही काय सांगितलं नाही ना त्यांना? नाही नाही ते नाही काही बोललो. हा अजून नाही. कारण की माझ्या घरातून माणूस लापत आहे ना, हे कोणाला कळवेल नाही अजून म्या. नाही का? हा पहिली कंप्लेंट देऊन आले, पण कोणाला माहिती नाही का ते माणूस गेले म्हणून. पण मग तुमचे आज होईन आमच्या भाऊबंदाई मध्ये. नाही म्हणलो नाही. हा आमचं असं आहे काम का आम्ही फक्त चौकशीला आलो. तुमच्या आलाय का नाही गरीब असं ते नाही पाहिलं आले आलो. अजून. अहो दादा 2 दिवसावर दिवाळी आली. हा. हे माणूस कुशाल निघून गेलाय. मला साडी घ्यायची, साडीवरचं मॅचिंग ब्लाऊज शिवायचा आहे. हा परत मला काही खरेदी वगैरे करायच्या आहे, करंजा लाडू करायचे आहे. बाई माणसाच्या मागे किती कामं राहत्या. राहत्या भरपूर. मग आता हे काम पाहू का मानावर शोधित बसू मी. त्या लठ्ठ्याला एवढी अक्कल नाही, एकट्या बाई माणसाला सोडून गेला. एवढी देखणी बाई असून तो खुशाल सोडून गेला. त्याला काही लाज लज्जा काही आहे का नाही? काहीच माहिती नाही. अहो तुम्ही एवढ्या दन दाकट बाई, तुम्हाला माणूस आवरला नाही. अहो मला काय माहिती असं निघून चाललंय म्हणून. मस्त हिरो आणि नटून थटून गेलाय माणूस घरातून. तुम्हाला वाटलं डाग कुठं? सुद्धा नाही आला का माणूस निघून चाललंय म्हणून. हा बरोबर आहे. तुम्हाला वाटलं असेल कुठं कार्यक्रमाला गेला, हा. कुठं जोडीदारांक गेला, हा पण त्याचा 2 दिवस झालं तुम्हाला तपासच लागा ना. हा ना 2 दिवसापासून घरी नाही आले म्हणून मी तपास लावायला निघाले होते ना. हा बरोबर आहे. तुमचा तपास बरं झाला आमच्याकडे दिला. तुम्हाला आहे ना येऊन जाऊन आहे ना आमचं बोकांड मोकळत दिसतं. अहो तसं नाही दादा, मी काय केलं, या शेजाऱ्या पाजाऱ्या सगळीकडे पाहून आले, पण मनावर कुठं सापडला नाही. मग शेवटी बाय माणसं काय पर्याय राहतो कंप्लेंट देण्यापेक्षा. हा नाही तोच पर्याय. हा कंप्लेंट दिली तर लवकर तपास लागेल मानावर याचा. अहो ताई तुमचं खरं आहे, हा पण तुमच्या नवऱ्यानं आम्हाला गारगारा बोंगावला नाही इकडं तिकडं. हा पहा ना आता दिवाळीचं निघून गेले हे माणूस, याला आखलीचा तपासच नसेल बहुतेक. काही येडा बिडा आहे का काही? नाही हो हुशार, एवढं हुशार आहे एखाद्या मंत्र्याला मागं पाडीन एवढं हुशार आहे. हा का? हा आहे मग पहा बुवा, म्हणजे पहा एवढं चांगलं असून तुमचं आणि तुमचा नवरा जातोय म्हटल्यावर तुमच्यात तर नाही ना काय खोडी? नाही हो दादा, मी साधी भोळी ना हो. आता मी साधी भोळी तुम्हाला कंप्लेंट दिली, आता नाही फोटो म्हणून तुम्हाला सांगितलं का नाही मी नाही फोटो माग. बरोबर आहे. मग काय खोडा असते तर मी लपंडाव खेळले असते ना, मग मी कंप्लेंट द्यायलाच काल आले असते. हा ते खरंय. ओ ताई हा तुम्हाला जर घरात दारात कुठं फोटो बिटो गाव असलाच हा तर तुम्ही आमच्या साहेबांक घेऊन या आणि तुम्हाला पुन्हा साहेबांनी एकदा बोलवले. हा का? हा चालेल, मी माझ्या सासऱ्याला घेऊन येते. हा चालेल. मग आपण त्याच्यावर चौकशी करू बा. हा चालेल चालेल, तोपर्यंत तुम्ही शोध घ्या बरं का मनावर याचा. हो आम्ही तर शोधातच 2 दिवस आपण. तुम्ही जसं आमच्याकडे तुमचा बायोडाटा दिला ना तसं शोधात आहे, हा पण माणूस तर गावसा ना. हा ना. आणि एक तर तुमच्यामुळं आम्हालाही दिवाळी आहे ना हो, तुम्हालाच थोडी दिवाळी. नाही ना आहे ना दिवाळी. एक तर मा नवरा एवढा देख नाही, कोणती फिदाडी घेऊन तर नाही पळाली मानावऱ्याला. आता त्यांचं पुढं काही होतं का ते माहिती नाही ना, कधी फिरायलाच घेऊन नाही गेले मला. ते माहीत नाही. मग आम्हाला कसं कळायचं?
गाडी बिडी आहे का? नाही नाही गाडी नाही. मग का पायी पायी जाईल का? नाही त्यांना त्यांच्या हुंड्यामध्ये मागितली होती गाडी पण आम्ही नाही दिली. असं आहे का? हा म्हणजे गाडी नाही गाडी नाही पण मग त्यांच्या भावाची आहे ना गाडी. आहे का? हा ते गावात राहते तिकडं. गावात आहे? हा गावाच्या येशीवर राहते. असं आहे. हा पण त्यांच्या भावाचं नाव काय? त्यांच्या भावाचं नाव आहे ना मधुकर कुटे. मधुकर कुटे? हा अहो यांना खलबद्यात घालून कुटील. मला जर गवसला ना या दांड्या खालीच आणील. का बरं? का बरं? म्हणजे मी त्याच्यामुळं आमच्या तोंडचं पाणी पडालं ना. आमचे साहेब माणसं मोठाले आम्हाला जेवण सुद्धा द्यायना. पण तुम्ही तुमचं कामच करून राहिले ना. बोनस घ्यायला तर पहिले याशाल तुम्ही. अहो तीड चालून जातं पण त्यांनी आम्हाला कामाला लावलं नाही. बरं लावलं मग तुम्ही शोध काढा बाकी नका उद्योग करू. आता शोधायसाठीच तुम्हाला विचाराय आलोय. पण तुम्ही एक काम करा, हा उद्या आमच्या पोलीस स्टेशनला येऊन जा. हा येणार आहे मी माझ्या सासऱ्याला घेऊन. हा या आमच्या साहेबांना भेटून जा. हा चालेल लागलेच बायाला घेऊन ये. हा या या. बरं काय चहा पाणी घेते का? नका तुमचा चाय मला गोड नाही लागायचा आता. का बरं? अहो तुमच्या तोंडचं पाणी पळालं तर मा तोंडाला काय पाणी येणार आहे? पण साखर बुकी आहे आमच्या घरामध्ये. नाही नाही काही नाही जाऊ द्या आता पेल्यासारखं धरा. हा ना पण त्याचा मी शोध लावणार म्हणजे लावणार. याला काय म्हणते माहितीये का? पिनू हवलदार. अहो पिनू हवालदार लवकर होते तुमचे. पहिला त्यांचा शोध लाव. लावणार मी तुम्हाला 2 दिवसात सांगू तू. हा किंवा तुमच्या घरी आणून घालतो बस. घरीच आणून घाला. चालेल. हा हा मग मी लागू का माझ्या कामाला? हा आता तुम्ही चहा पाणी नाही म्हणता या मग. चहा नका आता चहा पेल्यासारखंच झालं. हा ना हा या मग तुम्ही. चला मग. हा हा बरं इकून रस्ता आहे का त्याला शोधायचा आहे? नाही नाही तिकडून वावरच वावर आहे इकडून जा असे. इकूनच जाऊ का? हा बरं चला मग ताई हा या या. उद्या येऊन जा. हा येते येते उद्या. लवकर शोधला तर बरं होईल मानावर. हा सणावाराच्या आत घरी आले तर बरी होईल. 2 दिवसावर दिवाळी आली. हा हे माणसं कामाचं लोड आला असं म्हणून निघून गेला असं नाही. याला माहिती गोदाड्या धुवून घेईन भांडे घासून घेईन हा फरसाण बनवून घेईन करंजा बनवून घेईन म्हणून त्याचा लोड आला असेल म्हणून ते निघून गेला असं. पण जाऊन जाऊन जाणार कुठे हे माणूस. हा हे हवालदार दादांनी सापडून आणलं तर बरं होईल.